नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय प्रणाली दिसत आहे. तर मित्रांनो, हे अंदाज आहे ना आठवड्याभराचं आहे. तर 1 जूनपासून ते 8 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता बनत आहे. विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. चला मित्रांनो, तर बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी आपल्याला एक हलकीशी चक्रवात स्थिती निर्माण झालेली आहे आणि एक भारतातून एक ट्रफ रेषा विकसित झालेली आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रापर्यंत हे एक ट्रफ रेषा विकसित झालेली आहे. तर या ट्रफ रेषामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे सविस्तरपणे माहिती. साधारणपणे अशा प्रकारे एक ट्रफ रेषा विकसित झालेली आहे महाराष्ट्राच्या मध्य भागातून. तर मित्रांनो, पुढील 8 दिवस आपल्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस पडू शकतो? तर मित्रांनो, पुढील का बघू शकता तुम्ही. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे या इतक्या जिल्ह्यामध्ये पुढील 8 दिवसामध्ये बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा पाऊस शक्यता बनत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुण्याचे राहिलेले भाग, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढील दिवसामध्ये पाऊस शक्यता बनणार. अकोल्याचे राहिलेले भाग, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर म्हणजे विदर्भाचे सगळे जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्यामध्ये पाऊस शक्यता अधिक असणार मित्रांनो. मात्र पण मराठवाडा आणि लगतवर्ती मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये मुसळधार पाऊससुद्धा पडू शकतो. इतक्या जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिलेले आहे आपण. तर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता जास्त बनत आहे. तर अंदाज नक्की आवडला असेल तर लाईक करा. तर सध्याकरता इतकंच. रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.